ठिकाणी वर बसायचं आहे सगळ्यांनी. काही खाली बसा, काही वर बसा. कुठून जायचं वर? काही बसायला वर काही पांढरा कपडा असेल तर मग आज आपण या ठिकाणी काल कथित दिवंगत पुष्पा आई वसंत गांगुर्डे यांच्या प्रथम स्मृती दिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी आयुष्मान माननीय अनिल भाई गांगुर्डे यांच्या मातोश्री यांचा हा प्रथम स्मृती दिन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण पार पाडत आहोत. फार सुंदर आपण स्टेज सजवलेलं आहे. आई वडिलांचा दर्जा आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात फार मोठा असतो. अनिल गांगुर्डे हे चांगल्या पद्धतीने आपल्या समाजातील एक ज्येष्ठ जागृत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आईला कसा आपण सन्मान द्यावा, आपलं जे जीवन असते ते आपल्या आई वडिलांमुळे, चांगले संस्कार आपल्याला मिळतात आईमुळे, वडिलांमुळे. आणि त्यामुळे आयुष्यभर आपण आपल्या आई वडिलांचं स्मरण, आयुष्यभर जिवंत जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत कधीही आई वडिलांना विसरू नये. जिवंत असले तरी त्यांचा आदर गौरव सन्मान नेहमी केला पाहिजे. ते आपल्यात नसले तरीही आपण चांगलं कार्य केल्यानंतर त्यांना पुण्यानुमोदन नेहमी शेअर केलं पाहिजे. तेच तथागत बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आज आपण एक आदर्श बौद्ध म्हणून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला महान असा ज्येष्ठ श्रेष्ठतम असा धम्म मार्ग दिला आणि तेव्हापासून आपण त्या मार्गावर वाटचाल करून आचाराने, विचाराने आणि आपल्या कर्तृत्वाने आज आपण चांगली प्रगती करत आहोत. जो बाबासाहेबांचा संदेश आहे त्यांना तंतोतंत पाळून आपण आपली उन्नती विविध क्षेत्रामध्ये करीत आहोत. ही आनंदाची बाब आहे. आजचा हा कार्यक्रम आदरांजलीचा, श्रद्धांजलीचा आहे. म्हणून कुटुंबातील सर्व कुटुंबीय मंडळी, नातेवाईक मंडळी हे वर बसलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांच्या वतीने आईला हार्दिक आदरांजली, श्रद्धांजली कुटुंबियांच्या वतीने, नातेवाईकाच्या वतीने विशेष रूपाने अर्पण केली जात असते. त्याबरोबरच अनिल गांगुर्डे त्यांचा फार मोठा मित्र परिवार आहे. त्याचप्रमाणे माननीय सौ शिलाताई गांगुर्डे यांचं एक फार मोठं नाव आहे महिला मंडळामध्ये. आपल्या आठवले साहेबांच्या त्या मोठ्या जवळच्या अशा कार्यकर्त्या मानल्या जातात. सीमाताई आठवले यांच्या फार जवळच्या त्या कार्यकर्त्या म्हणून कार्य करतात. तसेच या ठिकाणी अभिषेक अनिल गांगुर्डे, अभिजित अनिल गांगुर्डे, त्यानंतर भावना अभिजित गांगुर्डे आणि प्रियंका अभिषेक गांगुर्डे अशी ही सर्व गांगुर्डे कुटुंबीय मंडळी आहे. आणि ते विशेष रूपाने आज आईला आदरांजली देण्यासाठी आजचा दिवस त्यांनी ठरवला. आणि या प्रसंगी त्रिरत्नाची
मंगल मैत्री आणि आशीर्वाद धम्मगुरूच्या माध्यमाने मिळावा. त्रिरत्नाची मंगल मैत्री आणि आशीर्वाद फार अनंत आणि मोठा असतो, महान असतो. त्रिरत्नाला मृत्यू नाही. त्रिरत्न हजारो लाखो लाखो कोट्यावधी वर्षापासून विश्वमंडळामध्ये आहे असं तथागत बुद्ध सांगतात. बुद्धाचं आयुष्य आपल्याला माहिती आहे की 100 वर्ष बुद्ध जगले, पण बुद्ध म्हणतात माझ्याही पूर्वी बुद्ध होऊन गेले. माझी एका बुद्धासोबत भेट झाली, अनेक बुद्धासोबत माझी भेट झाली. त्यांच्यापासून मी प्रेरणा घेतल्या. विशेष रूपाने ज्याला आपण शरणंकर बुद्ध म्हणतो, दीपंकर बुद्ध म्हणतो, या दीपंकर बुद्धाची भेट, जे दीपंकर बुद्ध हजारो वर्षापूर्वी बुद्ध म्हणून झाले आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन गौतम बुद्ध हे पुढे बुद्ध शासन चालवतात. आणि म्हणून हे बुद्ध शासन किंवा त्रिरत्न त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तीला लाभणे, आपल्या कुटुंबातील व्यक्तीला संघाच्या थ्रू लाभणे ही फार मोठी गोष्ट आहे. संघालाही मृत्यू नाही. संघाचे सदस्य येतात जातात, परंतु संघ संकल्पना आणि संघाचे अस्तित्व हे नेहमी कायम असते. आणि म्हणून जेव्हा आपण धम्मगुरूला बोलावतो, धम्मगुरूला जीवनदान देतो आणि धम्मगुरूला बोलावून आपण त्रिरत्नाचा सन्मान करतो, त्रिरत्नाला आपण दान देतो, तर हे जे त्रिरत्न ही काही कल्पना नाही. त्रिरत्न म्हणजे तथागत बुद्धांनी सुरू केले 2668 वर्षापूर्वी. एवढ्या वर्षापासून भिक्खू संघ या विश्वामध्ये कार्य करीत आहे. आपण तर बौद्ध आता 70-80 वर्षापूर्वी झालं, परंतु बुद्धाचे शासन बुद्ध धम्म 2668 69 वर्षापासून ऐतिहासिक रूपाने मानवतेच्या कल्याणासाठी कार्य करतो. आणि म्हणून त्या त्रिरत्नाचा आशीर्वाद यामध्ये करोडो अर्हत भिक्षू झाले, महान मोठ्या राजपरिवारातून आले, फार धनी श्रेष्ठ ज्येष्ठ अशा परिवारातून संघामध्ये लोक आले आणि त्यांनी बुद्ध शासनाची सेवा केली. तर त्या त्रिरत्नाचा आशीर्वाद आमच्या आईला लाभू दे. तथागत बुद्धाची मंगल मैत्री, धम्माची मंगल मैत्री आमच्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तीला निरंतर लाभत राहू, आम्हा कुटुंबाला लाभत राहू, या भावनेने हा कार्यक्रम बौद्ध धर्मामध्ये घेतला जात असतो. तर आपण आता बुद्ध धर्म आणि संघाचे स्मरण करून परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे हा महान मार्ग आपणास मिळाला, त्यांचं स्मरण करून आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, आईच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कुटुंबियाने आपण सुरू करायचं आहे. तर गंगवट साहेब आपण पुढे तुमच्या हस्ते आईला पुष्पहार घाला. पुष्पहार करूया. बुद्ध धर्म संघाची स्मरण करून बाबासाहेबांना पुष्पहार घातली नाही, त्याला हात लावत. आईसाठी आहे ना, बाबासाहेबांसाठी मोठं घातलेलं आहे, फक्त त्यांना फुलं सोडून हे करा. हा नाव होता कोणीतरी मदत करायला दोन्ही बाजूला बाबासाहेबांच्या फोटोला मूर्ती आहे. हात बुद्ध बुद्धाने यानंतर आपण त्रिरत्नाचे स्मरण करून प्रथम पंचशील घेऊ, वरदान घेऊ आणि या निमित्तानं विधीला सुरुवात होत आहे. सगळ्यांनी हात जोडून
मी म्हणेन त्या पद्धतीने त्रिवार वंदन करून पंचशील ग्रहण करायचे आहे. बुद्धं नमामि. म्हणा सगळ्यांनी म्हणा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. म्हणा 3 वेळा म्हणा. तीन वेळा म्हणा नमो. मेणबत्ती लावून मेणबत्ती लावून मोठी लावा. पुन्हा म्हणा हात जोडून. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 3 वेळा नमो. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि,
अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। तीसरणेन सद्धिं पंचशीलं ब्रह्मं सुरक्षितं साधुकं कृत्वा अपमादेन शीलं संपादेथ। साधु साधु हे जरा तुमच्या हातात ठेवा. कुटुंबियांनी नातेवाईकांनी जाऊ दे सगळ्यांच्या हातात जाऊ दे मागे परत येऊ दे. आज आपण दिवंगत कालकथित आई पुष्पा आई वसंत गांगुर्डे यांचं स्मरण करून त्यांच्या निमित्तानं ही धम्मपूजा त्रिरत्नाची पूजा त्यांच्या निमित्तानं भिक्षू संघाला चिवरदान सगळ्यांना भोजनदान हा जो कार्यक्रम आपण घेतो आणि हा कार्यक्रम घेऊन एक फार फार मोठं महान पुण्य आपण संपादन करीत असतो आणि ते पुण्य आपण मनोमन आपल्या आईचं स्मरण करून त्या आईला आमचं पुण्य समर्पित होऊ दे. ज्या कुठल्या अवस्थेमध्ये आपल्या कुटुंबातील कालकथित व्यक्ती असतात त्यांना ह्या पुण्याचं अनुमोदन देण्याची प्रथा ही तथागत बुद्धाने सांगितलेली आहे आणि त्यामुळेच आपण त्या प्रथेचं पालन करून हा कार्यक्रम मोठा महत्वाचा मानला जात असतो. जे होतकरू चांगली मुलं असतात, फार विद्वान आणि बुद्धिमान असतात, ते कदापि आपल्या आई वडिलांना विसरत नाही, निरंतर आपल्या आई वडिलांचं स्मरण करत असतात. जे जे प्रसंग त्यांना मिळतात त्या प्रत्येक प्रसंगाला ते आई वडिलांचं स्मरण करून आई वडिलांना खरं म्हणजे एक देवतासारखं असं मानलं जात असते की त्यांच्यामुळे आपल्याला जन्म मिळाला, त्यांच्यामुळे लहानाचे मोठे आपण झालो, सर्व काही त्यांच्यामुळे आपल्याला लाभलं. त्यांची करुणा, त्यांची मैत्री, आईची माया ही फार मोठी असते आणि त्यामुळे तिचं स्मरण करून बुद्धिमान माणसाने आयुष्यभर त्यांची आठवण केली पाहिजे. बाबासाहेब सुद्धा आपल्या वडिलांची आठवण, त्यांचं स्मरण आयुष्यभर करत होते.
आईची आठवण आयुष्यभर करत होते. ती बौद्ध परंपरा आहे. बाबासाहेब बौद्ध म्हणून चांगले जीवन जगले आणि म्हणूनच आपल्याला तो मार्ग दिला. तर त्या गोष्टीचं आपण पालन करून आज तुम्ही हा मोठा समारंभ घडवला. कोणासाठी? फक्त आईचं स्मरण करून. आज आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपण तो कार्यक्रम घेऊ शकतो. जे काही आपलं जसं सामर्थ्य असेल प्रत्येक कुटुंबामध्ये हा आई वडिलांच्या स्मरणाचा दिन मोठा आदरपूर्वक पूज्य भावनेने पार पाडला पाहिजे. आणि आज आपले अनिल भाऊ गांगुर्डे यांचं एक मोठं समाजामध्ये स्थान आहे. फार मोठा वर्ग त्यांचा मित्र परिवार आहे. चांगले ते कार्य करीत असतात आणि धम्माच्या मार्गाने प्रत्येक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेत असतात. मागच्याही वेळ मला तुम्ही आलो होतो, त्या कार्यक्रमाला पहिल्याही कार्यक्रमाला मी होतो आणि आजही आपण फार चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतला. अशा कार्यक्रमाला मोठे धर्मगुरू लाभणे ही फार मोठी आपली पुण्याई असते. आणि हा लाभ मागच्या वेळी आपल्याला झाला, याही वर्षी आपल्याला झाला. डॉक्टर भदंत राहुल बोधी हे लाभणे सुद्धा मोठं महत्वाचं असते. माणूस कार्याने मोठा होत असतो. आणि रात्रंदिवस एवढं कार्य आम्ही बुद्ध शासनासाठी करत असतो. सकाळी 5:30 वाजता उठून 5:30 वाजेपासून आमचा दिवस धार्मिक असा सुरू होत असतो. मंगल मैत्री, ध्यान भावना, विपश्यना अशा सर्व प्रकारचं कार्य विशेष रूपाने सर्वोदय महाबुद्ध विहारातून केलं जात असते. आणि आपण सर्वोदय महाबुद्ध विहाराचे गांगुर्डे आपण गायक आहात, उपासक आहात आणि त्यामुळे त्याचेही पुण्य तुम्हाला वारंवार लाभत असतो. तर आज आपण आईचे स्मरण करून त्रिरत्नाची मंगल मैत्रीला किती मृत्यू असते. माणूस निघून जातो पण मंगल मैत्री मात्र कायम असते. ज्याला गुडविल म्हणतात, गुडविल ज्याला कधीच मृत्यू नाही. जेव्हा जेव्हा कोणी माणूस गुडविलने, चांगल्या भावनेने, सद्भावनेने कार्य करेल तत्काळ त्याला फळ मिळत असतो, तत्काळ त्याला त्याचा लाभ होत असतो. आणि म्हणून गुडविलने आपण हे कार्यक्रम करतो, सद्भावनेने कार्य करतो आणि त्याचे आपण लाभही बनत असतो. त्याचा आपल्याला मोठा लाभ, आध्यात्मिक लाभ, मनाचा लाभ. आज आपण कार्यक्रम घेतला. मनामध्ये आनंद की माझ्या आईसाठी मी कार्यक्रम घेतला. माझ्या आईच्या नावाने मी त्रिरत्नाला चिवड दान दिलं, त्रिरत्नाला ते द्रव्य दान दिलं, धम्मदान दिलं, धम्मासाठी यानं त्या निमित्ताने मी दान दिलं. तर हा जो एक मनाचा कॉन्फिडन्स आहे, हा जो मनाचा भाव आहे, तो प्रत्येक वेळी आपल्यामध्ये ऊर्जा आणि शक्ती निर्माण करत असतो. आणि म्हणूनच हा दिवस जसा आपण बाबासाहेबांचा 6 डिसेंबर आज वर्षानुवर्ष आपण पाळत आहोत आणि पाळत राहणार, त्याला कोणी विसरणार नाही. समाज पाळत राहील, कारण की बाबासाहेबांनी समाजाच्या उत्थानासाठी काम केलं. पण आपल्या आई वडिलांचा दिवस समाज नाही पाळत. आई वडिलांचा दिवस त्या मुलींनी पाळावा, मुलांनी पाळावा, त्या कुटुंबाने पाळावा. त्यांनी पाळलं तर त्यांची मुलं पाळतात, त्यांची नातू पाळतात आणि अशा पद्धतीने तो दिवस चांगला पाडून आई वडिलांनाही ती मंगल मैत्री कुटुंबियांच्या वतीने, नातेवाईकांच्या वतीने, मित्र मंडळीच्या वतीने दिली जात असते. तर हा जो आपण जो हा संकल्प करून हा दिवस पाळत आहात ही चांगली गोष्ट आहे. बुद्धाच्याही परिनिर्वाणाचा दिवस आणि बुद्धाच्या जन्माचा दिवस हा 2568 वर्षापासून पाळला जातो, जगभर पाळला जातो. कारण ते माणसं, सभ्य माणसं असतात, ते कधी विसरत नाही. म्हणून त्याचं मोठं महत्व आहे. तर तुम्हाला सर्वांना मोठा आनंद कुटुंबांना वाटला पाहिजे की आईच्या निमित्तानं आज आपण ही वंदना पूजा घेऊन त्रिरत्नाचा सन्मान करून त्रिरत्नाला आपण शिवरदान देत आहात आणि धम्मदान देत आहात. तर हा एक पुण्य योग आणि त्यातून मिळवलेलं पुण्य ते आपण शेअर करतो, त्याला म्हणतो पुण्यानुमोदन. त्याचं अनुमोदन करतो आणि ते शेअर करतो आपल्या कुटुंबातील प्रिय दिवंगत अशा व्यक्तींच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम असतो. तर वंदना आपण म्हटलेली आहे. यानंतर आपण हात धरून
सूट तुमच्या हातात दिलेलं आहे. मनोमन आईचं स्मरण करून आज जो आपण कार्यक्रम त्यांच्या स्मरणार्थ घेत आहात त्याचं पुण्य आईला लाभू दे, त्याचं बळ त्या आईला लाभू दे. आईला ते मंगल मैत्री त्रिरत्नाची लाभू दे. आज या ठिकाणी सीमाताई आठवले पण आलेले आहेत आणि आठवले साहेब सीमाताई आठवले यांचं आणि गांगुर्डे कुटुंब हे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून फार मोठं कार्मिक त्यांची आपुलकी मोठ्या प्रेमाची मैत्री आहे. आज सीमाताई पण या ठिकाणी आलेले आहे. आठवले साहेब पण या ठिकाणी येतील. तर आपण आपल्या वंदनेला सुरुवात करू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. विपत्ति परिणाय सर्व संपत्ति सिद्धिया सर्व रोग विनाशाय नवे दीर्घायुदायकम् सर्व दुःख विनाशाय भले निब्बाण सन्तिके भन्ते अनुगमं तत्वा परितं रुद्रमङ्गलम्. समन्ताचक्रवालेषु अत्वा गच्छन्तु देवता. सद्धम्मं मुनिराजस्य सुमन्तो सद्गमुखम्. धम्मश्रवणकालो आयं भदन्ता परित्यागश्रवणकालो आयं भदन्ता. धम्मश्रवणकालो आयं भदन्ता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इति भगवानरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकाभिदो अरोतरो पुरीसधम्म सारथि श्रद्धादेवमनुष्याणं बुद्धो भगवाति. बुद्धं गीतापर्यन्तं शरणं गच्छामि. ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा पाचोपन्ना अहं वन्दामि सर्वदा. स्वात्मतो भगवतो धम्मो सन्देहिको कालिको. ये
Pujayami Manindasya
श्रीपाद सरोवर है पूजे विभुक्तं कुसुमेन पुण्येन नित्येन लभामि मोक्षं पुष्पं नीलायतीर्थायिवन्दे कायो तथा याति विभासभावं वनरोपादितेन दीपेन शिलां तिलोकदीपां सम्बुद्धां पूजयामि तमोहं सुगन्धिमार्गवरम् अनन्तगुणगन्धिनां सुगन्धिनां गन्धिनां पूजयामि गन्धसम्भारयुक्तेन धूपेनाहं सुगन्धिना शीलगन्धगुणोपेतं पूजयामि नरोत्तमं गन्धसम्भारयुक्तेन धूपेनाहं सुगन्धिना शीलगन्धगुणोपेतं पूजयामि नरोत्तमम् इमाय धम्मानुधम्मा परिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मा परिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मा परिपत्या संगं पूजयामि अद्धानिमाय प्रतिपत्या जातिधर्मं परिमुच्यसामि इदं पुण्यकर्मेण माते मारसमागमम् सतं समागमोऽस्तु यावनिपालपत्या देवो वसन्तु कालेन सहस्रसम्पत्तिहेतुते